हेलो एवरीवन। तो बहुत दिनों के बाद आज मैंने व्लॉग स्टार्ट किया है। तो आज का जो व्लॉग है वो सिर्फ मराठी में होने वाला है, इसलिए मैंने अभी बता दिया कि ये व्लॉग सिर्फ मराठी में होने वाला है। और ये मेरा पहला व्लॉग है जो मराठी में होने वाला है। नमस्कार सगळ्यांना। तर आज मी खूप दिवसांनी व्लॉग करतोय। तर असं झालं की मला टाईम भेटत नाही माझ्या शेड्यूलमध्ये। तर आता सध्या तरी आम्ही खूप दिवसांनी बाहेर फिरण्यासाठी आलोय। तर आता आम्ही ब्रह्मपुरी ह्या ठिकाणी आहोत कोल्हापूरमध्ये। तर हा असा पॉईंट आहे की ना, इथून हे बघा की तुम्हीच बघून घ्या। आता हा मी एक शॉट घालीन आता त्यामध्ये, तुम्ही बघू शकाल। पप्पांना रिक्वेस्ट केली की जाऊया बाहेर, थोडा अभ्यास आणि हे बिझी शेड्यूलमध्ये कसं बोर होतं, त्यामुळं मी पप्पांना सांगितलं की बाहेर जाऊया म्हणून। तर पप्पांनी आज मला इथं आणले। तर इकडून आम्ही आता रंकाळ्याला जाणार आहोत। मग तिकडून पण तुम्हाला दाखवेन की अजून आम्ही काय काय पुढं करणार आहोत। हाय एव्हरीवन, मी आता सध्या तरी शिवाजी पूल वरती आहे। आणि हा जो पूल आहे हा ब्रिटिश काळामधला जुना पूल आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की कोल्हापुरामधला हा एकमेव असा मोठा ॲक्सिडेंट झाला होता, अपघात झाला होता या ठिकाणी। तर अपघात हा की मिनी ट्रॅव्हल्स होती, त्यामध्ये खूप लोक होते आणि जो ड्रायव्हर होता तो झोपेच्या ह्याच्यामध्ये होता। आणि त्याने हा जो रस्ता आहे इकडून आला मागे आणि इकडून तो इकडे गेला। त्याला झोप लागली आणि त्याचा स्टेअरिंग जो वळला आणि डायरेक्ट हा पुलाच्या खालीमध्ये गेला। खूप लोक मृत्यू पावले आणि खूप लोक जखमी पण झाले। तो कोल्हापुरातला एक न विसरणारा अपघात इकडे झाला होता। आणि हा सध्या तरी हा पूल बंद ठेवलाय आणि नवीन पूल जो आहे तो वापरण्यात आहे। आणि हा पूल असा बंदच ठेवलाय। आणि या ठिकाणी मी तरी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहे। पप्पा तिथे सध्या बसलेले आहेत निवांत। काय पप्पा सगळं निवांत? तर पप्पा हा रिलॅक्स आता पप्पा ना हे बघत आहेत निवांत आपलं मस्त हा असं नजारा आहे। मी तरी पहिल्यांदाच आलो इकडं। पप्पा चला की आता पुढे जायला पण उशीर होणार आपल्याला। आणि तिथला जो व्ह्यू आहे तो बघायला मिळणार नाही ना जास्त। आपण निघत आहोत आता पुढे, बघू आता पप्पा कुठे नेते तिकडं जसं जसं। आता पंचगंगा नदीला आलो आहोत। आता सध्या आम्ही कुठे होतो तुम्हाला दाखवतो। इकडून ते दिसतं आम्ही आगाशी जिथे होतो। आता आम्ही जात होतो रंकाळ्याला, तर पप्पा म्हटले की चल इकडं पण जाऊया। आणि इकडं खूप जण आलेत, मस्त आनंद घेत आहेत, असं ना बघत आहेत। बघा आम्ही इथे होतो आता पहिला, मग ह्या पुलावरून इकडं आलो, आता तिकडून इकडं आलो बघायचं। हो फिशिंग करत। काय म्हणत होता तुम्ही परत म्हणा? काय म्हणत होता? लोक बसल्यात बघा ते काय करायला बसल्यात ते सांगा की तुम्ही। भीती आहे ना, काय भीती त्यांना तशी टोकर बसल्यात बघा। तर पप्पा ह्यांना सांगत आहे की बघा ते बसल्यात फिशिंग। हे दादा लोक फिशिंग करत आहेत। मासा पकडलाय वाटते ना। पप्पानी तर मला पंचगंगा नदी बघण्यासाठी आणलं होतं। आणि इकडे जे फिशिंग बघत थांबलो, तर इथं वेळ झाला, खूप थांबलो। आणि त्यांना 5 ते 6 किलोची मासा त्यांना लागलाय। आणि पप्पांना आवड आहे याची, मला पण थांबावं लागलं। आता इकडे वेळ होत आहे, आता बघू आता काय पुढे। इथून आता निघलोय, आता आम्ही जातोय उत्तरेश्वर पेठला। तसं काय नाही बघा तिकडनं आम्ही आता पप्पा म्हणतात की तिकडे जाऊया आणि तिकडे जायचं। जाता आता आम्ही जाणार आहोत रंकाळ्याला। तर वेळ होणार नाही आपल्याला। वेळ कसा काय, आता दिवस रात आपलीच आहे। मजा आया। कसं आहे माहितीये मला, तो सनसेट अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। पॉइंट घ्यायचा तो सनसेट, काय शब्द बिनीनात बोलायला। काय राव तुम्ही थांबला तिथं, मासा बघितला काय? असं असते बघा काय
काय करायचं चहा जरा आता म्हणते की तिकडे जायचं कोल्हापूरला पहिला चहा असतो. तर बघू आता पुढे काय होते. शेवट आम्ही आजच्या घरी आलोच. पप्पांनी मला इकडे घेऊनच आले. तर ह्या माझ्या आत्या. मी सांगितलं होतं आत्तींच्यात गेलं की वेळ होणार. आता शेवट वेळ झाला. आता आम्ही तिथून किती वाजता निघलेलो, बहुतेक 6:56 निघलो होतो. आता वाजले किती 7:22 झाल्यात. पप्पा तुमचं चहा तर पिलाच नाही. कॉफी पिला. कॉफी पिलो. कॉफी जायचं होतं मला तिथं वेळेत. वेळ झाला त्याला काय करायचं. वेळ झाला मला माहित होतं म्हणून नको म्हणत होतो तुम्हाला. हे बघा अंधार पण झाला बघा. काय दिसत पण नाही का तुम्ही. राहू चहा पण नाही पिला तुम्ही. कॉफी पिलाय. जास्त बघायचं खायचं. आता बघू. आता चाललंय तरी रंकाळ्याला. पुढे बघू आता यांचं कसं ते कसं माहितीये. रस्ता दिसेल तर ते यांना आठवते. तर तसं तर मग अजून मी दाखवत. रंकाळ्यावर गेल्यावर भेटतो मी. आम्ही आता रंकाळ्यावर तरी आलो. पण हे एक इश्यू आहे की तर लाईटच नाही. त्यामुळे मी सांगत होतो पप्पांना जर लवकर चला. तर हे असं जर लाईट आहे ना ही घ्यायला लागलं नसतं पप्पा. बघा ते काय सगळी लाईट गेलेलं आहे. हे आता मी दुसऱ्या मोबाईलवरून टॉर्च धरलाय आणि शूट करते. आता रंकाळ्याच्या खाऊ गल्लीमध्ये आहे. बघू आता काय खाणार आहे तुझ्या. काय खाणार आहे तुम्ही. मी भेल खाणार. बरं मग घ्या की. मला कुठे खाणार. हा रे. मला बेल नको आहे. त्यामुळे बघूया आता मी काय घेऊ. तर ही जी गर्दी आहे ह्या वडापावसाठी लागली आहे. आणि ह्या वडापावसाठी लोक लाईनमध्ये पण उभारून घेत आहेत. तर हिप्पांचं तर खाणं चाललं आणि माझं एक वेगळंच. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. खाणार आहेस तुम्ही. लाइट में जातो. अरे लाईट म्हणून काय नाही. खाऊच तोंड गर सुंद होते खाल्ल्यावर. मी खाल्लं होतं पहिला पण आता कंटेंट म्हणून मी खाल्लं. तर ते अगेन आता मला परत ही टॉर्च अशी धरावी लागत आहे. कारण आता सांगावं लागेल ना थोडं. म्हणजे असं ॲक्च्युली मला येत नाही कॅमेरा धरायला. तरी पण मी कसं तसे करतोय. तुम्हाला बोलत बोलत खाली पडायचं मी. तर पप्पा गाडी आणायला गेलेत आणि मी त्यांच्या इथं वाट बघतोय. आणि गाडींच्या दंग्यामुळे माझा आवाज येत नसेल तर तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. सो डी-मार्टचा रंकाळा. कैसा लगा मेरा मजाक. आता महाद्वार रोडमध्ये आहोत. आणि आता इकडून पुढे कुठे जाणार मला माहीत नाही. पप्पांनी तिथं जायचं. बघू आता मग काय होते. काय खाणार आहे. कॉकटेल खाणार. हां कॉकटेल. आता काय पप्पांनी कॉकटेल घेतले. मी कॅडबी घेत होतो आणि कॅडबीज नाही. जे पाहिजे होतं मला ते आता एवढं सगळं त्यातला एक पण नाही. खाता येत पप्पांचं खाऊन झाले. आता आम्ही घरी चाललो. मी तरी काही खाल्लं नाही. मला कॅडबी पाहिजे ती भेटली नाही. घरी जाताना भेटले तर ठीक. घरी जाते आणि मी रंकाळ्यावरती पण काही खाल्लं नाही. आणि त्या कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये पण काही खाल्लं नाही. ॲक्च्युली
मला फिरायचं होतं आणि तसं म्हटलं की पप्पांचं मजे झालं आज. तर पप्पांनी आपलं मस्तपैकी एन्जॉय केलं. आता बघू जाताना घरी भेटलं तर ठीक आहे, आता ठीक नाही दिलं तर ठीक, मला काहीच प्रॉब्लेम नाही. कोणतं घ्यायचं आता हे घेतलंय. आता ब्लॉग मी ते एंड करतो. ज्यावेळेस ना लवकर भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि नाही आवडला असेल तर तरी पण लाईक सबस्क्राईब करा. तर मी लवकर व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करीन आणि काही बोलण्यात चुकलं असेल तर माफ करा. बाय.